यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून गेल्या महिनाभरापासून एका वाघाचं वास्तव्य जे आहे ते धाराशिव जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्य परिसरात आपल्याला पाहायला मिळतंय. या वाघानं अनेक जे प्राणी आहेत त्याचे लचके तोडल्याची देखील जी माहिती होती ती समोर आलेली होती आणि त्यामुळे आता कुठंतरी या वाघाचं रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ती गेल्या 8 दिवसापासून वन विभाग असतील रेस्क्यू टीमच्या वतीने हाती घेण्यात आलेलं आहे. मी आता रामलिंग अभयारण्य परिसरामध्ये आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर ही जंगल जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि याच जंगलामध्ये या वाघाचं वास्तव्य आहे आणि कुठेतरी आता या जी खबरदारी म्हणून जी आहे ती वन विभाग असेल रेस्क्यू टीम असेल हे अलर्ट झालेले आहेत. गेल्या 7 दिवसापासून या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. अनेक या जंगल भागामध्ये अनेक ठिकाणी असे ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत. त्याचबरोबर जर आपण दुसरी बाजू पाहिली तर त्याच्या पाऊल खुणा असतील, त्याचबरोबर इतर जे काही त्याचे गोष्टी आहेत त्याच्याहून आता या वाघाचा शोध घेण्याचं काम जे आहे ती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केलेलं आहे. जवळपास 70 ते 80 लोकांची टीम जी आहे ती ही वाघ पकडण्यासाठी जी आहे ती कार्यरत आहे. जर आपण पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील काही भाग असेल, त्याचबरोबर धाराशिव तालुक्यातील रामलिंग अभयारण्य परिसर असेल, या परिसरात या वाघाला शोधण्याची जी मोहीम आहे ती चालू आहे. जर आपण पाहिलं तर ताडोबा अभयारण्यातून जी आहे ती काही टीम जी आहे ती या वाघाला पकडण्यासाठी दाखल झालेली होती. मात्र आता त्याच अनुषंगाने आता बीडची पुण्याची देखील जी आहे ती टीम या रेस्क्यू करण्यासाठी या वाघाला इथं दाखल झालेली आहे. कुठंतरी या वाघाचं रेस्क्यूचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे. त्यामुळं येत्या 2 ते 3 दिवसामध्ये या वाघाचं रेस्क्यू होण्याची देखील शक्यता एकीकडे वर्तवण्यात येत आहे. कारण त्यासाठी जे पिंजरे असतील, त्याचबरोबर इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व या वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहेत आणि या वाघाला आता पकडून कुठेतरी सह्याद्रीच्या ज्या अभयारण्य आहे त्या ठिकाणी सोडण्याचं जे काम आहे ते आगामी काळामध्ये केलं जाणार आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, रामलिंग, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.